सुरेश भोसले याला अटक झाली तरी वनजीवन प्रेमी यांनी सुरेश भोसले म्हणजे उर्फ खोक्या ह्याच्या विरोधात आंदोलन केलं आहे आणि आझाद मैदानामध्ये आपण जर बघितलं तर वनजीवन प्रेमी यांनी खोक्या विरोधात ह्या ठिकाणी आंदोलन सुरू केले आहे। यामध्ये त्यांची एकच मागणी आहे की SIT लावावी आणि खोक्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी ह्या ठिकाणी होत आहे। नेमकी त्यांची मागणी काय ती जाणून घ्या। काय सांगाल, प्रमुख मागणी काय तुमची? नाही, जी घटना घडलेली आहे त्या घटनेचा आम्ही निषेध करतो। त्या ठिकाणी जो खोक्या आहे, खोक्याने अनेक गुन्हे केलेले आहेत। त्या ठिकाणी वन म्हणजे हरणाचं तस्करी केलेली आहे। अशा माध्यमातून हे गुन्हे घडलेले असताना सुद्धा एक आमदार तिथला त्यांचं पाठीराखण करतोय आणि आम्ही ज्या म्हणजे हे जे पिता पुत्र आहेत ढाकणे, ज्यांच्या शेतात हरणं धरली जातात त्यांना मारहाण करून उलट त्यांच्यावरच उलट्या केसेस सुरू झाल्या, हे आमदाराशिवाय होत नाही। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकच आहे की हा तपास SIT कडे गेला पाहिजे, तेव्हाच्या कुटुंबाला न्याय मिळेल आणि खरे हरणं मारले की नाही हे तेव्हाच कळेल आणि तिथले जे AP आहेत त्यांच्याकडला तपास काढून SIT कडे दिला पाहिजे। ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आमची। म्हणजे सुरेश उर्फ खोक्या यांनी प्राण्यांची हत्या कर सतीश भोसले खोक्या याचे जे राहिलेले आरोपी त्यांना अटक केलेलं नाही, म्हणजे ते आरोपी कुठे आहेत ते बघितले पाहिजे। त्या कुटुंबावर प्रत्येक वेळी दबाव आणण्याचं काम चालू आहे, त्यांना त्यांच्याकडे दहशत माजवण्याचं काम चालू आहे। अशा प्रकारचं हे सगळं होत असताना सुरेश धसच्या माध्यमातून ही जी समाजावरची दादागिरी चालू केलेली आहे, जी वंजारी समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू केलंय, हे त्यांनाही माहिती आहे। त्यांनी एक व्हिडिओ केला होता, वंजारी समाज कधी बोलत नाही आणि बोलला तर कधी सोडत नाही, हे त्यांना माहिती आहे, त्यांचंच वाक्य आहे। आणि हे त्यांना माहिती असताना सुद्धा एक समाजाला टार्गेट करण्याचं काम चालू आहे। मी मुख्यमंत्री महोदयाला विनंती करेल की ज्या पद्धतीने या बीड जिल्ह्यामध्ये संतोष भैयाचा खून झाला, त्या खुनाच्या आरोपींना फाशी व्हायला पाहिजे असं या महाराष्ट्रातल्या 18 पगड जाती सगळ्या जाती धर्मातलं मत आहे की जे कुणी आरोपी असतील त्यांना फाशी व्हायला पाहिजे। आपण जसं म्हटलात शिकार करून ती तस्करी केली जाते, हे कधीपासून ती तस्करी सुरू होते? हे तर गेले अनेक दिवसापासून आहे, पण हे 2 वर्षापासून चालू आहे हे सगळं। तिथं त्यांच्या घरामध्ये म्हणजे वाळलेलं मांस भेटलं, त्या घरामध्ये मला सांगतो जाळे सापडले, हे सगळं तिथं सापडलं ना। हे सापडलेलं असताना सुद्धा त्याच्यावर कारवाई केली जात नाही आणि त्याच्यावर फॉरेस्ट लक्ष देत नाही। फॉरेस्टने इकडून तिकडून एक त्याचं घर पाडलं, इनलिगल जागेत होतं, तरी पण सुरेश दास तिथे गेले समर्थन करायला की एवढी घाई करायला नव्हती पाहिजे। म्हणजे काय, हे चुकीचं तर चुकीचं म्हणलं पाहिजे, परंतु हे सगळं सोडून फक्त खोक्याला वाचवण्याचं काम सुरेश दास करतायत। त्यामुळे आमची भूमिका आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या तपासाचा निर्णय लागेपर्यंत सुरेश धसने राजीनामा दिला पाहिजे, स्वतःच्या आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे। नक्कीच सुरेश धस यांनी राजीनामा दिला पाहिजे। काय सांगाल, आपण जर बघितलं तुम्ही आता सगळेजण बीड मधून आझाद मैदानामध्ये आंदोलन करतात ते खोक्या विरोधात, मात्र खोक्या जसं आता तुम्ही म्हणता ते खोक्या शिकारी करून तस्करी, म्हणजे हा त्याचा प्रमुख व्यवसाय होता की काय होता? सर्वात प्रथम माझी मागणी अशी आहे, जो खोक्या म्हटला जातो त्या खोक्याला कुठला बिझनेस नाही, कुठली सर्व्हिस नाही। जर तो माणूस फॉर्च्युनर सारख्या गाडीमध्ये फिरत असेल तर हा पैसा आला कुठून? दुसरी गोष्ट, मी तर प्रथम अशी मागणी करेल, सुरेश धसांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे। त्यांनी सुद्धा हरणाचं मटण खाल्लं की काय याची सुद्धा सर्वांना शंका आहे। कारण प्रत्येक वेळेस एवढं, आता माझ्या सहकार्यांनी सांगितलं की ते खोक्याचं घर पाडलं, दुसऱ्या दिवशी सुरेश धसांनी त्या ठिकाणी जाऊन समर्थन केलं, म्हणजे काय याचा अर्थ तुम्हाला सुद्धा तुमची कुठेतरी भीती आहे, तुम्ही म्हणून त्या लोकांचं समर्थन करताय किंवा तुम्हाला त्याच्यामधला कुठला तरी वाटा येत असेल म्हणून तुम्ही त्यांचं समर्थन करताय। आणि जर असा प्रकार जास्त वाढत गेला तर आमच्या सदवर्ते साहेबांनी कायम त्यांना पण सांगितलेलं आहे, ते लवकरच याच्यामध्ये सक्रिय होतील, लवकर येतील, हे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो। मी त्यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर साहेबांशी चर्चा करून मी ही चर्चा त्यांच्याशी करतो। मी विष्णुपंत ढाकणे, शिवसेना तालुका प्रमुख आहे मी शिंदे सेनेचा। मी एक 23 गुंठे जमीन खरेदी केली होती शावगाव रोडला। त्या जमिनीवर पारधी समाजाच्या लोकांनी अतिक्रमण केलं, त्यांना आम्ही समजून सांगितलं बा तुमचं इथं काही संबंध नाही, तुम्ही अतिक्रमण काढून घ्या। त्या मध्यस्थी करायसाठी हा खोक्या बसले पाथर्डीमध्ये, यांनी 2 मिटिंगा केल्या। त्या मिटिंगला याचा साडू सुद्धा होता, याचे काही नातेवाईक होते आणि त्यावेळेस ते ठरलं 2-3-4 लाख आधी काढून घेतो आम्ही
आमचा खर्च झालेला खर्च द्या. आणि नंतर यांना जशी जशी त्यांची डिमांड वाढत गेली आणि नंतर त्यांनी आम्हाला 1 कोटी रुपयाची खंडणी मागितली. त्याचं रेकॉर्ड आहे, त्याचे CCTV फुटेज आहेत. आम्ही ते सगळं SP साहेबांना कळवलं, PI साहेबांना कळवलं. त्याच्यात 1 कोटी रुपयाचा खंडणीचा गुन्हा बी दाखल झाला. त्यानंतर ह्या लोकांनी काही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना मदत करून आमच्याच ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला त्यांनी. पण आपण पोलीस स्टेशनमध्ये गेलेलं का, गुन्हा दाखल केला का? आम्ही गुन्हा दाखल केला त्यांच्यावर. त्यानंतर 8 दिवसांनी आमच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस काय बोलले? पोलिसांनी अजून काय आमच्याकडे कोणी आलंच नाही. पण जे गुन्हा दाखल झाला त्या दिवशी आम्ही ज्याच्यावर गुन्हा दाखल झाला अजिनाथ खेडकरवर, ते मुंबईमध्ये होते. मी माझ्या हॉटेलवर होतो आणि आमचे एक अर्जुन धायतडक म्हणून ते त्यांच्या हॉटेलवर होते. आम्ही त्या घटनास्थळी कुठे बी नाहीत, तरी त्यांनी आमच्या खोटा गुन्हा दाखल केला. ह्या लोकांचा असं ब्लॅकमेलिंगचा धंदाच आहे. जे तिकडं आमच्या बंधूला मारहाण झाली इकडे 22ला, त्यांचा पाय मोडला, त्यांच्या वडिलाचे दात पडले आणि त्यांच्यावर अन्याय होऊन त्यांच्यावरच परत ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. आणि हे पालं जाळणं, हे जाळणं, हेच जाळतात. हे पाथडीला सुद्धा असे खोटे किती गुन्हे दाखल झाले त्यांचे. अजिबात सत्य याच्यासाठी SIT नेमली पाहिजे, नाही तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे हा तपास दिला पाहिजे स्वतंत्र अधिकारी नेमून. म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल. मग यांनीच पाय मोडायचे, यांनीच दात पाडायचे, यांनीच जमिनी बाळगायचे आणि त्यांनीच आमचे खोटे गुन्हे दाखल करायचे. आणि त्याला हा सुरेश धस त्याला पाठिंबा देतो. नक्कीच आपण जर बघितलं की सतीश भोसले ह्याच्यावर आता SITचीच मागणी होत आहे आणि सुरेश धस हे त्याला वाचवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहेत, असे देखील आता कार्यकर्ते सांगत आहेत. कॅमेरामॅन योगेश सावंतसह मयूर जाधव, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.